आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा होतोय। स्वामी समर्थांचे राज्यभरात लाखोंच्या संख्येने भक्त आहेत। मुंबईतही दादरमधील स्वामींच्या मठातही भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सकाळपासून मठात दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांनी। देशामध्ये स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होताना पाहायला मिळतो। मी सध्या दादरच्या स्वामी समर्थ मठामध्ये आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून सकाळपासून दादरच्या या स्वामी समर्थ मठामध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा वर्षा होतोय। महाराष्ट्रातील अक्कलकोट इथे इसवी सन 1856 ते 1878 या 19व्या शतकात दत्त संप्रदायात स्वामी समर्थ महाराज हे एक मोठे आणि थोर संत होऊन गेले। पौराणिक आख्यायिकेनुसार श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री दत्तात्रय हा तिसरा पूर्णावतार आहे। गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हे श्री शैलम जवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाल्याची आख्यायिका आहे। स्वामी समर्थांच्या मुखातून निघालेले उद्गार म्हणजे नृसिंह सरस्वती अवतार असल्याचं मानलं जातं। त्यामुळे भक्तांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे। आज आपण पाहतोय की फार मोठी रांग जी आहे ती दादरच्या स्वामी समर्थ मठाच्या आसपास लागलेली आहे। जवळपास ही रांग अर्धा किलोमीटरपर्यंत गेलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।